भावाच्या माध्यमाने या ठिकाणी कथा श्रवण करण्यासाठी येत असतात. खरोखर हीच ती दिव्यता आहे आणि त्या दिव्यतेच्या माध्यमातून आपल्याला अशी ही कथा श्रवण करायला मिळत आहे. भगवंताची जेव्हा अनहद कृपा होत असते तेव्हाच आपल्याला या ठिकाणी सुंदर कथा श्रवण करायला मिळत असते. आणि गीतेमध्ये सुद्धा असं म्हटलं जात असतं, देवा भावयतानेन ते देवा भावयन्तु वः. ज्याप्रमाणे यज्ञ यागादिक जर करायचं असेल आणि त्या माध्यमातून जर तुम्ही यज्ञ यागादिक करून देवांना आहुती अर्पण करीत असतात, त्याच माध्यमातून भक्त हो भगवान ती आहुती स्वीकारत असतात आणि तुम्हाला सुद्धा श्रेय तुम्हाला मिळत असतं, प्राप्ती तुम्हाला मिळत असते, परस्पर भाव असतो. आणि म्हणून अशा माध्यमातून ज्याप्रमाणे भगवंताचा भक्ताविषयी परस्पर भाव असतो, भक्ताचा भगवंताविषयी परस्पर भाव असतो. आपण म्हणतो ना, काहीतरी हे ऋणानुबंध आहे आणि म्हणून त्या माध्यमातून आपण या ठिकाणी कथा श्रवण करीत असतो, या ठिकाणी भगवंताचं दर्शन घेत असतो. हे ऋणानुबंध आहे. काहीतरी पूर्वीचे चांगले कर्म असतील आणि म्हणून तुम्हाला असा हा दिव्य लाभ या ठिकाणी मिळत आहे. भक्त हो, आपण बघितलं असेल आपल्या महाराष्ट्रामध्ये भाव जर नसला तर आपल्याकडे कोणीही येत नाही. भगवान सुद्धा हा भावाचा भुकेला आहे. प्रेम का भूखा हूँ मैं, प्रेम ही एक सार है, भव से भजे तो बेड़ा पार है. भगवान सुद्धा प्रेमाचे भुकेले आहे आणि अशा भगवंताला जर तुम्ही किंचित मात्र थोडाही भाव जर दिला तर भगवान तुमच्या जवळच येत असतो, तुमच्या जवळ राहत असतो. बघा, महाराष्ट्राच्या आपल्या ह्या जनाबाई, किती दिव्य भाव होता त्यांचा. जनाबाईची अलौकिक कथा आहे. तुम्ही बघितलं असेल, जनाबाई या भगवंताच्या नाम संकीर्तनामध्ये असायच्या आणि जनाबाईंची जर काही प्रसिद्धी असेल तर ती काय आहे? जनाबाईच्या गौऱ्या. सुंदर गौरी थापत असायची आणि विठ्ठल 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 अशी बोलत असायची. आणि बघतो इतिहास म्हणतो की त्या गौऱ्या, ती जेव्हा गौरी चोरीला गेली तर त्या गौरीमधून सुद्धा विठ्ठल विठ्ठल असं नाम आवाज येऊ लागला. म्हणून भगवान हा भावाचा एक भुकेला असतो. अरे, एक वेळा जनाबाई असं म्हटलं जातं की त्या जेव्हा भाकरी थापत असायच्या आणि ज्या टोपलीमध्ये भाकरी ठेवायच्या तर त्या टोपलीतून भाकरच कोणी चोरून घेत असायचं. आता कोण चोरणार? कारण जनाबाई विठ्ठल विठ्ठल या माध्यमातून नामस्मरण करीत असायची. म्हणून त्या भाकरीमध्ये साक्षात तो चोर तिथं यायचा. आणि तो चोर कोणता? पंढरीचा. आणि म्हणून अचानक जनाबाईने तुरंत त्या चोराचा हात पकडला. आणि भक्त हो, जनाबाई म्हणतात,
गळा बांधुनिया दोर, गळा बांधुनिया दोर, आ दरीला. आता मी तुझा हात पकडलाय, आता सोडणार नाही. दरीला पंढरीचा चोर. अरे तू तर गोकुळामध्ये सुद्धा चोरी करायचा, व्रजामध्ये सुद्धा चोरी करायचा, पण आज मी तुला पकडला आहे, आता मी सोडणार नाही. दरीला पंढरीचा चोर, हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. हो धरीला पंढरीचा चोर. हृदयामध्ये भगवंताचं नामस्मरण सतत असलं आणि तो भगवान आपल्या सोबत राहत असतो. भक्त हो, त्याचप्रमाणे जनाबाई यांचा तो दिव्य भाव, त्या भावाच्या माध्यमातून साक्षात विठ्ठलाला यावं लागलं. शब्द केली जुडा जुडवी, शब्द केली जुडा जुडवी, विठ्ठल पायी घातली बेली, विठ्ठल पायी घातली बेली. धरीला पंढरीचा चोर. आणि तो कृष्ण इथं सुद्धा आपल्याला त्यांचं अलौकिक दर्शन होत आहे. जनी म्हणे वा विठ्ठला, जनी म्हणे वा विठ्ठला, जीवेन सोडी मी तुला. तुला या जिवंत असताना मी कधी सोडणार नाही. या प्रकारे भक्त हो, प्रेमाच्या दोरीने ज्याप्रमाणे मा यशोदाने भगवान बालकृष्णांना बांधून ठेवलं होतं, त्याचप्रमाणे आज जनाबाईने सुद्धा या प्रेमाच्या शब्दाच्या माध्यमातून त्या पंढरीला बांधून ठेवला आहे. हा तो भक्त आणि भगवंताचा, भक्त आणि भक्तांचा तो दिव्य भाव असतो. म्हणून भगवान हे भक्तवत्सल म्हटले जात असतात. भक्त हो, ज्या वेळेला गुजरातमध्ये साक्षात जिणाभाई पंचाळा येथे राहत असायचे आणि पंचाळा नरेश यांच्या धर्मपत्नी हळू झिरमिर 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 वर्षावृष्टी सुरू होती. पंचाळा नरेश यांच्या धर्मपत्नी यांनी विचार केला की अरे पाऊस पडत आहे, वर्षावृष्टी सुरू आहे, माझा स्वामीनारायण हा काय करत असणार, माझा प्रभू काय करत असेल, याने तर कधी कोणाजवळ जर याला थंड वाजत असेल तर कोणाकडे याने रजई मागितली नसेल, माझा प्रभू काय करत असेल, हा तिचा दिव्य भाव होता. आणि म्हणून ती बाहेर येऊन कटारीमध्ये आज त्या ठिकाणी दीप प्रज्वलित केलेला आहे आणि त्या दीपच्या प्रकाशामध्ये ही देवी बसलेली आहे, विचार करीत आहे, आज माझ्या प्रभूची चिंता मला होत आहे. भगवान हा तर भक्तवत्सल असतो आणि आज सुंदर माझ्या भगवंतासाठी माझे भगवान जर इथं आले असते, त्यांच्यासाठी मी सुंदर भाकरी केल्या असतात आणि त्या भाकरी माझ्या प्रभूला मी खाऊ घातल्या असत्या. हा त्यांचा दिव्य भाव होता. आज भक्त हो, हा दिव्य भाव प्रकट झाला आणि बरोबर भगवान स्वामीनारायण हे गटपूर या ठिकाणी विराजमान होते आणि मूळजी ब्रह्मचारीला म्हणतात, मूळजी चला आपल्याला बाहेर जायचं. मूळजी म्हणतात, प्रभू आता तर वर्षावृष्टी सुरू आहे आणि आपण कुठं जाणार,
नाही, मला जायचं आहे. आणि मूळजी ब्रह्मचारी आणि भगवान स्वामीनारायण निघू लागले. नागा जोगिया भक्त होते, ते म्हणतात प्रभू आपण कुठे निघाला? बस आम्हाला जायचंय. अरे प्रभू पण एवढा पाऊस सुरू आहे आणि आपण कसे जाणार? भगवान आज स्वतःच्या पावलांनी हळूहळू निघू लागले आहे. नागा जोगिया याने घोडा घेतलेला आहे सोबत आणि तो म्हणत आहे प्रभू तुम्ही या घोड्यावर सवारी करा आणि मग चला. आज प्रभू म्हणतात मला घोड्याची आवश्यकता नाही. प्रभू आज एवढी हळू घोड्याची काय गती राहणार? भगवंताची अलौकिक ती गती होती. त्या गतीला तर तो घोडा सुद्धा मागे राहून गेला आणि त्या घोड्याला तिथंच राहू दिलं. नागा जोगिया हा स्वतः भगवंताच्या पाठोपाठ धावलेला आहे. प्रभू थांबा, कुठं निघाला मला तरी सांगा. भगवान म्हणतात चल फक्त माझ्यासोबत चल. भगवान हळू आज पंचाला या ठिकाणी पोहोचले आहे आणि त्या ठिकाणी साक्षात भगवान आज या नागा जोगिया भक्ताला म्हणतात आज तू इथंच थांब आणि मला खांद्यावर घे. बघा भगवंताने या प्रकारे सांगितलं आणि आज नागा जोगिया भक्ताने भगवंताला स्वतःच्या खांद्यावर बसविले आहे आणि त्या माध्यमातून आज भगवान स्वामीनारायण या ठिकाणी पंचाना नरेश जिणाभाई यांच्या द्वारजवळ पोहोचले आहे आणि द्वारजवळ पोहोचता बरोबरच द्वार वाजविलं. बरोबर सांगितलं, आतून आवाज आला कोण आले आहे? आणि तेव्हा भगवान स्वामीनारायण म्हणतात मी स्वयं स्वामीनारायण भगवान तुझ्या द्वारी आलो आहे. द्वार उघड. आज भक्त वत्सलता भगवंताची बघा. साक्षात पंचाळा नरेश झिणाभाई यांची धर्मपत्नी म्हणते अरे स्वामीनारायण भगवान आले आहेत. हो स्वामीनारायण भगवान आला. आणि भगवान द्वार ओपन झालं. द्वार आत साक्षात भगवान गेलेले आहेत. पंचाळा नरेश यांच्या धर्मपत्नी खूप प्रसन्न झाल्या. प्रभू या आपलं स्वागत आहे. आणि त्या ठिकाणी सुंदर आज भगवंताला बसण्यासाठी आसन दिलं आहे. भगवान आज तर हे भिजलेले होते. प्रभू अरे आपल्याला थंड लागत असेल ना, आपण लवकरात लवकर कपडे चेंज करा. प्रभू म्हणतात मला कपडे चेंज करायचे नाही. तुझी भाकर बनवली आहे ना, ती भाकर आण आणि आज मला भोजन करायचं आहे तुझ्या हातचं. वा प्रभू तिच्या डोळ्यातून टप 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 अश्रू गळू लागले. वा प्रभू धन्य आहे तुम्ही, धन्य आहेत. तुमच्यासारखा भगवान या जगामध्ये झाला नाही आणि होणार नाही. एवढी अलौकिकता भगवान स्वामीनारायणांनी तुरंत ती भाकर घेतलेली आहे आणि ती भाकर सुंदर त्यामध्ये गाईचं तूप त्यामध्ये टाकलेलं आहे आणि भाकर प्रभू आज खाऊ लागलेले आहे आणि प्रेमाश्रू त्या मातेचे वाहू लागले आहे. प्रभू तुम्ही माझ्यावर अनहद कृपा केली आहे. आज मी तुम्हाला फक्त तुमची आठवण काढली आणि आपण इथं हजर आलात. हीच भगवंताची भक्तवत्सलता आहे. या प्रकारे भक्त हो भगवान हा प्रेमाचा भुकेला आहे. भावाने तो येत असतो देवान भावयतानेन. म्हणून तो श्रेय परस्पर हा प्रेम असतो आणि त्या माध्यमातून आपल्याला ती दिव्यता दिसत असते. अशी अलौकिकता भक्त हो आपण बघित आहोत. शिव महापुराण या माध्यमातून ती दिव्य बाब, त्या माध्यमातून तो देवांचा जो भाव होता भगवान शिव यांच्या प्रती
की अरे आम्ही जर पुढे राहिलो तर आपल्याला शिवजींपासून दुरावलं जावं लागेल आणि शिवजी यांच्यापासून हे देव पुढे निघाले आहेत। या प्रकारे भक्त हो भगवान शिव सुद्धा मंद 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 हास्य करू लागलेले आहेत की देवांनो मी तुम्हाला समजून गेलो आहे।